येथे लागलेल्या भीषण आगीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। 5 मार्चला दुपारी 1 वाजता जंगलामध्ये अचानक आग भडकली आणि काही वेळातच शेतामध्ये पसरली। त्यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक आणि झाडं जळून खाक झाली आहेत। बोर्डा परिसरात मुझफ्फर हुसेन यांचा सर्वे नंबर 191 मध्ये 6.21 हेक्टर शेती आहे। अचानक जंगल परिसरातून लागलेल्या आगीत या शेतातील 1000 आंब्याची झाडं, 5000 मोहगणी झाडं, 500 निंबूची झाडं आणि 5000 बांबूची झाडं होती, जी पूर्णतः जळून खाक झाली आहेत। याशिवाय शेतीभोवतीचं तार कंपाऊंड आणि ठिबक सिंचनासाठी वापरलेली पाईपलाईनही आगीत जळून खाक झाली आहे। त्यामुळे संपूर्ण शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतीचे दिवाणजी बिपिनभाई नन्नूभाई सावलिया आणि सुमारे 20 मजूर काम करत होते। आग लागताच त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीनं झपाट्यानं संपूर्ण शेत व्यापलं। अनेक तासांच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी 5:15 वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आलं, पण तोपर्यंत सर्व काही जळून खाक झालं होतं। या आगीमागे नेमकं कोण जबाबदार आहे? ही आग ही आग नैसर्गिकरित्या लागली होती की कोणीतरी मुद्दाम पेटवली? यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शेतकऱ्यांनी या आगीमागील सत्य समोर यावं, दोषींवर कारवाई व्हावी आणि सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। सय्यद नाझर हुसेन, सय्यद मुझफ्फर हुसेन आणि नूरजहा बेगम सय्यद नाझर हुसेन यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वन विभाग, पोलीस विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींकडे अर्ज सादर केलाय। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत। आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना भविष्यात अशा आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्यात। कल अचानक आग लगी मेरी खेत में, आ गई जंगल से और पूरा 20 एकड़ में पूरा नुकसान हो गया। पूरा जगह ही साफ हो गई। यहाँ बगीचा था मेरा, 1000 झाड़ आम का था, बांस का झाड़ था 1000, 5000, 5000 मोगनी था, नींबू था 500 झाड़। वो पूरा ड्रिप इरिगेशन पूरा था, वो पूरा जलकर राख हो गया। शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झाल्यानं त्यांना तातडीनं मदत मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। प्रशासन या प्रकरणावर किती तत्परतेनं मदत करणार आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।